काही दिवसांपूर्वीच भारतानं प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर बनवून अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तराचं यश मिळवलं. हे यश अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पादरम्यान विकसित केलेल्या इंधनाला एका मराठी शास्त्रज्ञाचं नाव देण्यात आलं. ते शास्त्रज्ञ आहेत प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. हे विकसित केलेलं अणुइंधन अनिल या नावानं ओळखलं जाणार आहे. याच निमित्तानं डॉक्टर काकोडकरांशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं. पाहूया. भारताने काय अचीव केलेलं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्याबरोबरच एक असे भारतीय अणुशास्त्रज्ञ ज्यांच्या नावाने आता एक अणुऊर्जेचं इंधन हे ओळखलं जाणार आहे. तर तेच शास्त्रज्ञ माझ्यासोबत आहेत. आपण सगळे त्यांना ओळखताच. डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलेलं आहे. कल्पक्कम इथे जो आपला रिॲक्टर आहे, अणुप्रकल्प आहे, त्या अणुप्रकल्पामध्ये आपण क्रिटिकॅलिटी हासिल केली. क्रिटिकॅलिटीपर्यंत आपण पोचलेलो आहोत. तर हा टप्पा किती महत्त्वाचा आहे आणि या क्रिटिकॅलिटीपर्यंत पोचणं किती अवघड होतं? भारतामध्ये आपली ऊर्जेची संसाधनं काय काय आहेत त्याच्यामध्ये थोरियमचं स्थान खूप वर आहे. म्हणजे आखाती देश तेलामुळे ते खूप पुढे आले. अमेरिकेतसुद्धा शेल ऑइल, शेल गॅस आणि म्हणजे ऊर्जा संपन्न देश हे नेहमीच पुढे असतात. थोरियमपासून ऊर्जा निर्मितीचं तंत्रज्ञान आपण जर पूर्णपणे साध्य केलं तर आपल्याकडे जे जगातले सर्वात जास्त असे थोरियमचे साठे आहेत त्याच्या आधारावर आपण आपल्या देशाची ऊर्जा सुरक्षा साध्य करूच, पण त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की आपण ऊर्जा स्वातंत्र्य पण साध्य करू शकू. कारण आपल्याला मग कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि कोणी ऊर्जेची आपूर्ती देशाकडे होणारी ते बाहेरून थांबवू शकणार नाही, कारण ते आपल्या देशातच उपलब्ध आहे. आणि या दृष्टीने कल्पाकममध्ये ते 500 मेगावॉट प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तिथली फर्स्ट क्रिटिकॅलिटी म्हणजे तिथे न्यूक्लिअर चेन रिॲक्शन पहिल्यांदा आपण सुरू केली. ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जे तंत्रज्ञान आहे फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर, फास्ट ब्रीडर प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तर ते ब्रीडर रिॲक्टर म्हणजे की जेवढं इंधन आपण ऊर्जा निर्मितीसाठी वापरतो त्याच्यापेक्षा जास्त इंधन त्या रिॲक्टरमध्ये निर्माण होतं. आणि त्यामुळे आपली ऊर्जेची साधनं सतत वाढत जाणार आहेत आणि ती जसं जसं आपलं अर्थकारण वाढतं तसं ऊर्जेची निकड पण वाढते आणि ती पूर्ण करण्यासाठी म्हणून ही साधनं सक्षम आहेत. आजच्या घडीला रशियामध्ये 800 मेगावॉटचं फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालू आहे आणि त्याच्यानंतर भारताचा नंबर लागतो. 500 मेगावॉट फार मोठं संयंत्र येते आणि त्याला प्रोटोटाईप म्हटलं आहे, पण ते प्रोटोटाईप म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने प्रोटोटाईप नव्हे तर कमर्शियल प्रोटोटाईप आहे. म्हणजे व्यापारी तत्त्वावर किफायतशीर वीज निर्मिती दाखवून देण्यासाठी म्हणून केलेलं हे प्रोटोटाईप आहे. हा जो दुसरा टप्पा आहे, ह्या दुसऱ्या टप्पापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला 70 वर्षांचा कालावधी लागला. तर हा 70 वर्षांचा कालावधी का मुळात लागला किंवा त्याच्या मागे काय कारणं आहेत? अशी परिस्थिती होती की ते असली जे क्रिटिकल तंत्रज्ञान आहेत त्याच्या बाबतीत कोणीच म्हणजे असं आहे की त्यांना एकदा पटलं की तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात तर मग ते सहकार्य करतात. त्यांना वाटलं की तुम्ही आमच्यापेक्षा डोईजड होत आहे तर मग ते सहकार्य थांबवतात. आणि भारताच्या बाबतीत हेच घडलं आणि डॉक्टर भाभांना हे माहीत होतं की हे तंत्रज्ञान खूप सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांचं धोरण असं होतं की जे काही करायचं ते आत्मनिर्भरतेच्या आधारावर करायचं. याच सेकंड स्टेजला पोचायला आपल्याला थोडासा उशीर झाला. मग थर्ड स्टेजला पोचण्यासाठी आपल्याला किती उशीर लागू शकतो किंवा थर्ड स्टेजपर्यंत आपण कधीपर्यंत पोचू शकतो? न्यूक्लिअर एनर्जीमध्ये झपाट्याने प्रगती करणं हे खूप आवश्यक आहे. तितके रिॲक्टर्स बनवणं आणि सध्या आपलं हे काम सगळं युरेनियमवर आधारित आहे.
आता आपल्याला जर युरेनियम किंवा अणुऊर्जेमध्ये ऊर्जा सुरक्षा साध्य करायची किंवा मगाशी म्हटलं तसं ऊर्जा स्वतंत्रता साध्य करायची झाली तर आपल्याला युरेनियमपासनं थोरियमपर्यंत शक्य तितक्या लवकर ट्रान्झिशन केलं पाहिजे. कारण नाही तर केव्हा आपल्याला अडचण निर्माण होईल हे सांगता येत नाही. आणि जगामध्ये सुद्धा असं आहे की जेव्हा जगातल्या एकूण प्रोडक्शनच्या तुमची रिक्वायरमेंट 1% 0.5% असली तर काही फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा तुमची रिक्वायरमेंट एक मेजर फ्रॅक्शन होते 8%, 10%, 15%, मग म्हणजे तेलाच्या बाबतीत आपलं तेच होतं आहे आणि ते युरेनियमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. आणि युरेनियममध्ये जिओपॉलिटिक्स आणखीन जास्त कितीतरी जास्त आहेत त्याला. म्हणून आपल्याला थोरियमकडे जाणं हे जास्त आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणालात ते की फास्ट रिॲक्टरच्या माध्यमातून आपण केव्हापर्यंत जाऊ शकतो, तर त्याला अजून वेळ लागेल. कारण हे तंत्रज्ञान अजून मॅच्युअर व्हायला पाहिजे. दुसरं याच्यामध्ये आणखीन म्हणजे स्टेजेस आहेत या टेक्नॉलॉजीजमध्ये. कारण आपल्याला बिल्डिंग अधिक गतीने व्हायला पाहिजे. त्यासाठी सध्याचं हे ऑक्साईड फील्ड आहे, मिक्स ऑक्साईड, मॉक्स फ्युएल म्हणतात त्याला. त्याच्याऐवजी आपल्याला मेटॅलिक फ्युएल वापरायला लागेल. त्याच्यानंतर त्याचं रिप्रोसेसिंग करण्याची टेक्नॉलॉजी विकसित करायला लागेल. आणि हे सगळं मोठ्या प्रमाणात करायला लागेल. म्हणजे 50 गिगावॉट 100 गिगावॉट या स्केलवर. तर ते पोचेपर्यंत आपल्याला वेळ लागेल. माझ्या अंदाजाप्रमाणे 3-4 दशकं तरी लागू शकतील.